थँक्यू लॉर्ड. हालेलुया. आजच्या भक्तीला आपण सुरुवात करू आणि भक्तीची सुरुवात करत असताना आपण सुरुवातीला प्रार्थना करू, डोळे बंद करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा, ती स्तुती करतो. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस तू आशीर्वादित कर. पवित्र आत्मा आजची भक्ती तू आशीर्वादित कर. तुझं सानिध्य आमच्या प्रार्थनेमध्ये, आमच्या भक्तीमध्ये असू दे परमेश्वरा. तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि आमच्या भक्तीद्वारे तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो. तुझी स्तुती प्रशंसा करून प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. यामध्ये आपण एक शास्त्रभाग वाचू. स्तोत्रसंहिता याचा 42 अध्याय. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घे. तुझा देव कोठे आहे असे ते मला सतत म्हणतात. म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहे. लोकसमुदाय सण पाळी तेव्हा त्याच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले आणि आनंदोत्सव व देवस्तवन यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्याला मी कसा मिरवत नेही हे आठवून माझ्या जीवाचे पाणी पाणी होते. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गायेन. हे माझ्या देवा, माझा जीव आतल्यात खिन्न झाला आहे. म्हणून यार्देनेच्या व हर्मोनाच्या प्रदेशात व मिसाहाराच्या डोंगराजवळ मी तुझे स्मरण करतो. तुझ्या धबधब्याच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलावत आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहेत. तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रगट करेल. मी रात्री त्याचे गीत माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. देव जो माझा खडक, त्याला मी म्हणेन, तू मला का विसरलास? वैऱ्याच्या जाचामुळे सुटक्याच्या वेशाने मी का फिरावे? तुझा देव कोठे आहे असे माझे शत्रू मला एकसारखे म्हणून माझी निंदा करतात. त्यामुळे माझ्या हाडांचा चुराडा होतो. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आशीर्वादित करू आणि इथं स्तोत्र करता सांगत आहे की हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? आतल्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर. आपण सर्वांनी देवावरती आशा ठेवणं गरजेचं आहे आणि तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करेल. परमेश्वर आपल्याला दर्शन देईल आणि परमेश्वर आपला नक्कीच उद्धार करेल. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करू आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये परमेश्वराला धन्यवाद देऊ. हालेलुया. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. थँक्यू जीसस. आपण सर्वजण उठून उभा राहू प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि परमेश्वराने केलेल्या अद्भुत गोष्टी आठवू आणि परमेश्वराची स्तुती करू. हालेलुया. 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 थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो येशू. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो, कारण प्रभुदेवा तू महान आहेस. तू अद्भुत असा परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा दिवस तू आशीर्वादित कर. आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव करून घे परमेश्वरा. होणारी स्तुती आराधना तू आशीर्वादित कर. पवित्र आत्मा तुमचं सानिध्य उपस्थिती आमच्या भक्तीमध्ये असू दे. तू आम्हा प्रत्येकाशी भेट घे. तू आम्हा प्रत्येकाशी बोल परमेश्वरा आणि आमच्या भक्तीद्वारे तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो. हालेलुया. 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 येशू तुझी स्तुती करतो. येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड. इथून पुढचे सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. जे आलेले लोक आहेत आम्हा प्रत्येकाला तुझा पवित्र स्पर्श कर. जेण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळी कर आणि प्रत्येकावरती तुझी कृपा असू दे परमेश्वरा. नांदेडमध्ये असणारे सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या महान हातात देत आहे. प्रत्येक भक्तीमध्ये तुझं सानिध्य उपस्थिती असू दे. प्रत्येक प्रार्थना भक्ती तू आशीर्वादित कर. प्रत्येकाची आज तू भेट घे परमेश्वरा. धन्यवाद देतो. प्रभुदेवाची भक्ती आराधना, प्रार्थना, वचन, प्रभुदेवा दान, दशांश, प्रभुदेवा सर्व साक्ष, या सर्व गोष्टी तू आशीर्वादित कर आणि तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. ती स्तुती प्रशंसा करून प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण या वेळेमध्ये ईश्वराची दया किती तांगतीचा लागेना हे गीत गाऊ आणि प्रभूची स्तुती करू. ईश्वराची दया किती ताकदीचा लागेना, न्याय तरी त्याची
सर्व तुम्ही ओजियाही कनते ऐको जाते दिव्य लोकी प्रीती ते वसती देव बोले प्रेमे फार ताकी माझ्यावरी बार ताकी माझ्यावरी बार देव खरा ममताळू अंत काही लागेना केवडा तो माळू मानसाना कळेना देव बोले प्रेमे फार ताकी माझ्या वरी बार ताकी माझ्या वरी बार ती खरी अगाध प्रीती ती जयाच्या आंतरी तोच माने नाही भीती मी दयासना करी देव बोले प्रेमे फार ताकी माझ्यावरी बार ताकी माझ्यावरी बार या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकूनी निश्चलाती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे फार ताकी माझ्या वरी बार ताकी माझ्यावरी बार बाबा बरी एकताना लेकराना सुख फार येशुपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे फार ताकी माझ्यावरी बार ताकी माझ्यावरी बार ईश्वराची दया किती ताकदी लागेना न्याय तरी त्याची प्रीती सेतुएव ते जाना देव बोले प्रेमे फार ताकी माझ्यावरी बार ताकी ताकी माझ्यावरी बार ताकी माझ्यावरी बार. हालेलुया हालेलुया. आपण आणखी काही गीत गाऊ आणि प्रभूची स्तुती करू. या वेळेमध्ये आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे. हे गीत गाऊ आणि प्रभूची स्तुती करू. आवाज उठाएंगे, हम साज बजाएंगे, यीशु महान अपना
सागर में, ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का तो दाता है, दुनिया को बताएंगे यीशु महान अपना, योगी सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे यीशु महान अपना, योगी सुनाएंगे, आवाज उठाएंगे। संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है, इन चांद सितारों में अक्स जो तेरा है। संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है, इन चांद सितारों में अक्स जो तेरा है। महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, यीशु महान अपना, योगी सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे यीशु महान अपना, योगी सुनाएंगे, आवाज उठाएंगे। दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, ना पान सका कोई सागर में दुलफत का। दिल तेरा खजाना है एक पाक मोहब्बत का, ना पान सका कोई सागर दुलफत का। हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, यीशु महान अपना, योगी सुनाएंगे, आवाज हम साथ बजाएंगे यीशु महान अपना, योगी सुनाएंगे, आवाज उठाएंगे। ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का तू दाता है, दुनिया को बताएंगे यीशु महान अपना, योगी सुनाएंगे, आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे यीशु महान अपना, योगी सुनाएंगे, उठाएंगे। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, आप सबको संभालेंगे, यीशु सबको
संभालेंगे, यीशु आप रहेंगे साथ, अब कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, अब कभी न होंगे निराश। शांति दाता आप ही तो है, सर्वशक्तिमान आप ही तो है। शांति दाता आप ही तो है, सर्वशक्तिमान आप ही तो है। यीशु आप रहेंगे साथ, अब कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, अब कभी न होंगे निराश। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। यीशु आप यीशु आप निराश। माता पिता आप ही तो है, देते सहारा आप ही तो है। माता पिता आप ही तो है, देते सहारा आप ही तो है। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे। आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे। आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, न होंगे निराश। चमत्कार करते आप ही तो है, सम्मति देते आप ही तो है। चमत्कार करते आप ही तो है, सम्मति देते आप ही तो है। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, अब कभी न होंगे निराश। आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे। आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। हम कभी न होंगे निराश, हम कभी न होंगे निराश। हालेलुया। जेव्हा येशू आपल्या बरोबर आहे, आपल्याला निराश व्हायचं काहीच कारण नाही, कारण तो आपली काळजी घेतो, तो आपल्याला मदत करतो, तो आपल्याला सहाय्य करतो। हालेलुया। पुन्हा एकदा आपण गीत गाऊ, अंबर भी नया धरती भी नया और नया यरूशलेम होगा। हे गीत गाऊ आणि पुन्हा एकदा प्रभूची आपण स्तुती करू। यरूशलेम होगा, अंबर भी नया धरती भी नई और नया यरूशलेम होगा। हर सुबह नई, हर शाम नई, हर वक्त सुहाना होगा। सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा। अंबर भी नया धरती भी नई
सुहाना होगा, सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा। अंधे की आंख खुलेगी, बहरे का कान खुलेगा, अंधे की आंख खुलेगी, बहरे का कान खुलेगा। दौड़ेगा जोर से नगड़ा और गूंगा महिमा गाएगा, दौड़ेगा जोर से नगड़ा और गूंगा महिमा गाएगा। कोई कष्ट नहीं, आंसू भी नहीं, बस प्यार ही प्यार होगा। कोई कष्ट नहीं, आंसू भी नहीं, बस प्यार ही प्यार होगा। हर सुबह नहीं, हर शाम नहीं, हर वक्त सुहाना होगा, सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा एक होगा। सूरज भी ना डूबेगा, चंदा भी ना सोएगा, सूरज भी ना डूबेगा, चंदा भी ना डूबेगा। कभी अंधेरा ना होगा और पाप का नाम न होगा, कभी अंधेरा ना होगा और पाप का नाम न होगा। वहाँ मौत नहीं, बीमारी नहीं, कभी किसी का अंत न होगा। वहाँ मौत नहीं, बीमारी नहीं, कभी किसी का अंत न होगा। हर सुबह नहीं, हर शाम नहीं, हर वक्त सुहाना होगा, सुंदर सा नगर एक होगा, सुंदर सा नगर एक होगा। अंबर भी नया, धरती भी नई और नया यरूशलेम होगा। अंबर भी नया, धरती भी नई और नया यरूशलेम होगा। हर सुबह नहीं, हर शाम नहीं, हर वक्त सुहाना होगा, सुंदर सा नगर एक 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 होगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है, मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। हालेलुया आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है, मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। पाप की गंदगी से मुझे उठाया, दिया उसने नया गीत मेरे जीवन में। पाप की गंदगी से मुझे उठाया, दिया उसने नया गीत मेरे जीवन में। आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया आनंद से गाऊंगा, जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है, मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। इस जहाँ की मुसीबतें क्या करेंगे, उस जहाँ की जिंदगी पर आशा रखता हो। इस
जहाँ की मुसीबतें क्या करेंगे, उस जहाँ की जिंदगी पर आशा रखता हूँ। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। मेरे लिए जल्दी वह आने वाला है, उसके साथ हमेशा मैं गाता रहूंगा। मेरे लिए जल्दी वह आने वाला है, उसके साथ हमेशा मैं गाता रहूंगा। आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। नया गाना मुझे यीशु देता है। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। हालेलुया, आनंद से गाऊंगा जीवन भर अपने प्रभु की स्तुति करूंगा। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। मेरे दिल में नया गाना मुझे यीशु देता है। हालेलुया, आपण उठून बरोबर आणि प्रभूची आपण काही वेळ आराधना करू। थँक्यू लॉर्ड, हालेलुया। या वेळेमध्ये आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना परमेश्वराला धन्यवाद देऊ, देवाची स्तुती करू, देवाचं गौरव करू परमेश्वराला। थँक्यू लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद देतो परमेश्वरा, तू स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो, कारण प्रभू तू महान आहेस, अद्भुत आहेस, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस। धन्यवाद देतो, हालेलुया, 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 हालेलुया। येशू तुझी स्तुती करतो प्रभुदेवा, तू सनातन परमेश्वर आहेस प्रभुदेवा, तू अद्भुत परमेश्वर आहेस, तू प्रभुदेवा तू राजांचा राजा आहेस परमेश्वरा। धन्यवाद देतो प्रभुदेवा, तुझी कृपा पुरवली, तुझी दया पुरवली, आतापर्यंत आम्हाला जिवंत ठेवलं, आतापर्यंत प्रभुदेवा तुमचा सांभाळ केला, आमची काळजी घेतली, आम्हाला प्रत्येक गरज पुरवली, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। येशू तू स्तुती करतो, येशू तुझं नाव उंचावितो परमेश्वरा। हालेलुया, हालेलुया। थँक्यू लॉर्ड, धन्यवाद देतो येशू प्रभुदेवा, तू स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो, धन्यवाद देतो। हालेलुया, हालेलुया। येशू प्रभुदेवा तू स्तुती करतो प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो। थँक यू जीसस, हालेलुया, हालेलुया। थँक यू लॉर्ड। यामध्ये परमेश्वराची स्तुती करत असताना परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ। परमेश्वराला सांगू की परमेश्वरा तू मला कधी सोडत नाहीस। परमेश्वरा, मला माहित आहे की तू नेहमी माझ्या बरोबर असतोस। थँक यू लॉर्ड, हालेलुया। माझ्या जीवनामध्ये किती तुफान येऊ दे, किती अडचणी येऊ दे, किती समस्या येऊ दे, पण तो त्या सर्व परिस्थितीमध्ये तू माझा हात कधी सोडत नाहीस, तू मला कधीच टाकत नाहीस, तर तू नेहमी सदैव माझ्या बरोबर असतोस। थँक यू लॉर्ड, हालेलुया। थँक यू जीसस। यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। सर्वजन यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा। मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा।
भी उसका हाथ ना छोड़ूंगा। बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा। मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा। मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा। बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा। थँक यू लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद देतो प्रभुदेवा, ते स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू आम्हाला कधी सोडत नाही, तू आम्हाला कधीच टाकत नाहीस. कारण प्रभुदेवा तुझं वचन सांगते की जन्म दिलेले आई वडील तुम्हाला सोडतील, परंतु मी तुम्हाला कधी सोडणार नाही. होय परमेश्वरा, तू आमच्या नेहमी सदोदित आमच्या सोबत असतोस. प्रभुदेवा तू सांगत आहेस की प्रभुदेवा मी युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. थँक यू लॉर्ड प्रभुदेवा, तुझ्या उपस्थितीबद्दल, प्रभुदेवा तुझ्या सानिध्याबद्दल, प्रभुदेवा तू आमच्या बरोबर आहेस त्या सर्व प्रभुदेवा तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. थँक यू लॉर्ड, हालेलुया. आज परमेश्वर आपल्या सर्वांना एक प्रश्न विचारत आहे की मी तुझा हात कधी सोडत नाही, मी तुझ्या नेहमी सदोदित तुझ्या बरोबर आहे, परंतु आपण त्याचा हात पकडून धरलेला आहे का? आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात, तेव्हा आपण परमेश्वरापासून लांब निघून जातो का आपण पुन्हा त्या परमेश्वराला घट्ट पकडतो? प्रियानो, भले माझ्या जीवनामध्ये अडचणी असू द्या, भले माझ्या जीवनामध्ये समस्या असू द्या, त्या परिस्थितीमध्ये मी परमेश्वराला चिकटून राहतो का? हा प्रश्न आज परमेश्वर आपल्या मनामध्ये उपस्थित करत आहे. यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा. बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा. सर्वजण मोठ्या आवाजात, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा. बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा. मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा. मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा. बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा. मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा. मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा. बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, मैं भी उसका हाथ ना छोड़ूंगा. मेरा दिया जलता रहेगा, मेरा दिया जलता रहेगा. बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, मेरा दिया जलता रहेगा. मेरा दिया जलता रहेगा. मेरा दिया जलता रहेगा. बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से, मेरा दिया जलता रहेगा. थँक यू लॉर्ड, हालेलुया. खरोखरच आपण त्याच्या प्रकाशामध्ये आपण प्रकाशित आहोत का प्रियानो? का आपल्या जीवनामध्ये समस्या अडचण येत असताना आपण आपला प्रकाश द्यायचं सोडून देतो? तो ख्रिस्ताचा स्वभाव आपण प्रगट करायचं सोडून देतो का प्रियानो? कारण
जर आपल्या जीवनामध्ये प्रकाश नसेल, आपलं जीवन जर प्रकाशित नसेल, तर येशू सांगेल की मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून येशू नेहमी आपल्या बरोबर आहे. त्याची कृपा, त्याची दया नेहमी आपल्या बरोबर आहे. परंतु आज आपण परीक्षण करूया की खरोखरच मी त्याच्या बरोबर आहे का. येशू माझ्या बरोबर राहण्यासाठी तयार आहे. येशू माझ्या सोबत उभा राहण्यासाठी तयार आहे. तो नेहमी असतो माझ्या सोबत. परंतु मी त्याच्या सोबत असतो का. मी त्याचा हात पकडून त्याला चिकटून राहतो का. हा प्रश्न आज आपल्या मनामध्ये विचारूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो येशू. प्रभुदेवा तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा तुझं नाव उंचावितो. कारण प्रभुदेवा तू महान आहे, अद्भुत आहेस. प्रभुदेवा तू आम्हाला कधी सोडत नाही, तू आम्हाला कधीच टाकत नाही. थँक्यू लॉर्ड. तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या अद्भुत गोष्टीसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. यामध्ये आपल्यामध्ये शांत ब्रदर आहेत, ते प्रार्थना करतील. Yes, Jesus. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण बसून घेऊ सर्वजण. तर साक्षीची वेळ आपल्यामध्ये दिनेश आहे. दिनेश साक्षी चालू आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. परमेश्वराची दया असो. आपण आपल्या जीवनामध्ये जे काही साक्ष वगैरे घडलेले आहेत ते आपण परमेश्वरापुढे मांडूया. अचानक म्हणजे नक्कीचा मुलगा वारला, त्याच्यामुळे मला घरी जावं लागलं. परमेश्वराने मला हैदराबादला जाण्याची सुरू केलं. तसंच माझ्या पोटाच्या कामासाठी मला मुंबईला जायचं होतं. मला जाणे परमेश्वराने सहाय्य केलं. ज्या कामासाठी गेले त्या कामासाठी मला परमेश्वराने सहाय्य केलं. परमेश्वराचे धन्यवाद. मनीषा आंटी नंदाच्या मुलाचे अचानक डेथ झाली. त्यांच्या घरामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद असतो. तर त्यांना त्यांच्या नंदालाच त्यांचा परमेश्वर सांभाळो असे आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवतो. आणि त्यांचे जे काही कोर्टाचे कामं होते ते सर्व पूर्ण झाल्यावरच आठवतो. मी सर्वप्रथम देवाच्या नावाला आभार मानतो की त्यांनी मला सांभाळ गेल्या आठवड्यात माहिती आहे की मी थोडं प्रवासामध्ये होतो. विमानामध्ये प्रवास आम्ही काही सुरक्षित केलं. प्रत्येक राज्यामध्ये जात असताना प्रार्थनामध्ये व्यवस्थित व्हावं सगळं काही, आणि ते सगळं काही व्यवस्थित झालं. सगळं काही चांगलं झालं जाणं येणं. आणि कसल्याही प्रकारचे एक दोन ठिकाणी मला पाऊस वाढला पण दुसरं काही झालं नाही. ते सगळे तब्येत वगैरे व्यवस्थित आहे. त्याचा आभार. परमेश्वराचे धन्यवाद. श्याम ब्रदरांचे जे काही टूर वगैरे होतं त्यांचं देवाने सुखरूप त्यांना नेलं आणि आणलं, त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्यांचा कुठेही काही अडचण वगैरे काही आली नाही. त्यात प्रेज लॉर्ड. आपल्या चर्चमध्ये एक नवीन हे बाळ आले, मेंबर आला आपला, त्याबद्दल धन्यवाद परमेश्वराचे. आणि आशिष आणि नलिनी वहिनी यांच्या छोट्याशा कुटुंबामध्ये एक नवीन आनंदाची परमेश्वरानं आनंद दिलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि चांदणे परिवारामध्ये पण एक चांगला उत्साह दिला. खूप वर्षापासून त्यांची जी गरज होती, परमेश्वराकडे त्यांची मागणी होती, ते परमेश्वरानं पूर्ण केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि जे काही त्याचं तब्येत वगैरे खराब होती, त्याच्या परमेश्वरानं त्यांना बरं केलं, त्याबद्दल धन्यवाद. हालेलुया.
मी सुद्धा देवाचे आभार मानतोय की परवा दिवशी मला सुद्धा थोडं कणकण येत होती आणि 3-4 दिवस मोनाला रोज सकाळी आम्ही दवाखान्यात घेऊन जायचो, संध्याकाळी परत सकाळी जायचं आणि संध्याकाळी सलाईन तिला चालू होते. व्हायरल इन्फेक्शन खूप होतं, WBC वाढल्या होत्या. त्यामुळे परमेश्वरानं तिला बरं केलं, म्हणजे ॲडमिट करायला लागलं नाही देवाच्या कृपेनं. आणि त्यामुळे मला सुद्धा थोडं एक्झर्शन झालं आणि त्यामुळं मला सुद्धा कणकणी आली होती. त्यानंतर मी गोळी घेतली आणि त्यानंतर परमेश्वरावरती सोपून दिलं आणि परमेश्वरानं मला पूर्ण बरं केलं आणि माझी सुद्धा तब्येत चांगली ठेवली परमेश्वरानं. त्याबद्दल देवाची स्तुती असो. धन्यवाद. पास्टरांची बी तब्येत खराब होती 20 महिन्यात, त्यांची बी तब्येत परमेश्वरानं चांगली केली, त्याबद्दल धन्यवाद. परमेश्वराची स्तुती असो. परमेश्वर आम्हाला सांभाळत आहे आणि या आठवड्यामध्ये माझे काही शारीरिक त्रास होते ते या आठवड्यामध्ये मला त्याची जाणीव झाली नाही, तर देवाच्या कृपेमध्ये वाढत आहे. आणि या दिवसामध्ये जे काही व्हायरल इन्फेक्शन वगैरे आहे त्यापासूनही परमेश्वरानं रक्षण केले. देवाची स्तुती. रणवीर अंकलसोबत परमेश्वर आहे. त्यांचं जे काही शारीरिक वादना जे काही होती ते सगळी कमी केली, त्याबद्दल धन्यवाद. त्यांना काही त्रास वगैरे नाही होत आता आणि परमेश्वरांमध्ये त्यांची वाढ करत आहे परमेश्वर, त्याबद्दल धन्यवाद. माझी साक्षी अशी आहे की गेल्या आठवड्यात माझा बड्डे झाला, परमेश्वरानं मला 30 वर्ष सांभाळलं, त्याबद्दल परमेश्वराचे खूप खूप आभार. आणि मला असंच पुढेही सांभाळत राहावं आणि मला हर एक अडचणीमधून हर एक परेशानीमधून मला दूर ठेवावं, अजून माझ्या कामधंद्यामध्ये मला मदत करावं, म्हणून असं मी परमेश्वराचे धन्यवाद. कोणाची साक्षी नसेल तर आपण या सर्व साक्षीसाठी ममता ते आपल्यासाठी प्रार्थना. धन्यवाद पिता परमेश्वर बापा, तुला धन्यवाद देते. मागं समाजाला तुला देते पिता प्रभूजी. परमेश्वर बापा, तू महान आहेस आणि परमेश्वर आहेस प्रभू. परमेश्वरा, मी मानलेल्या गोष्टी तू देणारा बाप आहे, सांभाळते बापा, सर्व गोष्टी बंधू बापा सांभाळ करणारा परमेश्वर तू आहेस पिता. प्रभू परमेश्वर बापा, जे ही साक्ष देण्यात आली प्रभू ते तुझ्या गौरवासाठी परमेश्वर बापा, सर्वांनी आपले मुख उघडले परमेश्वर बापा, म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वर बापा. जे काही परमेश्वर बापा साक्ष देण्यात आले प्रभू, प्रत्येकाला तू घर परमेश्वरा, त्यांच्या सर्वांच्या जे काही गरजा पुरवल्या असेल, काही त्यांच्या संधी होतच परमेश्वराच्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे, आरोग्याचा हात पुरव परमेश्वर बापा. विशेष करून हे सर्व कुटुंब परमेश्वर बापा तुझ्यामध्ये आनंदी आणि आशीर्वादित राहण्यास सहाय्य मदत कर प्रभूची. जे काही व्हायरसचा प्रॉब्लेम आहे परमेश्वर बापा, सध्याला परमेश्वरा प्रत्येकाचं तू ताबा घे, रक्षण कर परमेश्वर बापा. कळत न कळत ज्या आजार येत आहेत परमेश्वर बापा, त्याच्यापासून प्रत्येकाचा तू ताबा घे प्रभूची. आणि देव बापा, तुझ्या गौरवासाठी सर्वांचं तू रक्षण कर परमेश्वरा. विशेष करून प्रार्थना करते देव बापा, नलिनी आणि आशिष यांना तू जे काही बाळ दिलंस प्रभू, त्यासाठी धन्यवाद परमेश्वर बापा. त्यांच्या जीवनामध्ये तू आशीर्वादित केलंस परमेश्वर बापा आणि त्यांना जे काही आनंदाचा क्षण तू दिलास त्यासाठी धन्यवाद प्रभू परमेश्वर बापा. तुझं गौरव होऊ दे, त्याला लहान बाळाला तू आशीर्वादित कर प्रभू, त्याला चांगलं आरोग्य दे. जे काही त्याचं जे काही पालन पोषण आहे प्रभू ते करण्यास त्यांना तू सहाय्य मदत कर प्रभू परमेश्वर बापा. आणि तुझ्या नावामध्ये आशीर्वादाचं ते त्याचं येणं होऊ दे परमेश्वर राजा. तू दया आणि कृपा कर प्रभू, सर्व कुटुंबांना तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वर बापा. तसंच परमेश्वर बापा आमच्या सर्वांवरही तुझी दया कृपा करीत बसलेल्या प्रत्येकाचे जे काही विशेष करून त्यांचे प्रार्थना विनंती असतील परमेश्वर बापा, गुप्त प्रार्थना असतील, ते सर्व तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वर बापा. कोणालाही कसली अडचणी उतरू नको, कोणालाही निराश करू नको परमेश्वर बापा. तर प्रत्येकाच्या गरजा तू पुरव अशी विनंती करते प्रभू. प्रत्येकाला सहाय्य कर आणि आशीर्वाद साक्ष आमच्या जीवनामध्ये होऊ दे अशी मी विनंती करते प्रभू राजा. येणारं वचन हे तू आशीर्वादित कर परमेश्वर बापा. तू बोलल्या जा परमेश्वर बापा, तुझ्या मुखाचे शब्द आम्हाला ऐकू येऊ परमेश्वर राजा. तू सहाय्य मदत कर, मार्गदर्शन कर आणि आमच्या जीवनामध्ये देवा तुझं कार्य होऊ दे प्रभू राजा. जे काही सांभाळलंस परमेश्वर बापा, तुला धन्यवाद देते बापा. पुन्हा एकदा देव बापा, सर्व विनंती सर्व गरजा तू पुरवल्यास म्हणून धन्यवाद देते प्रभू. आणि ही छोटीशी प्रार्थना ख्रिस्त येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक आणि ग्रहण कर माझ्या राजा. इथून पुढची पासून हालेलुया. आपण या वेळेमध्ये एक गीत गाऊ आणि आपण आपलं दान आणि दशांश प्रभूला देऊ. नाहीतर आपण 509 नंबरचं गीत गाऊ, जे जे मनी आले मुखे उच्चारिले. आणि रोशन आहे, रोशन दान आणि दशांश गोळा करेल.
जे जे मनी आले मुखे उच्चारिले, जे जे मनी आले मुखे उच्चारिले, हातानी जे केले आज बापा, हातानी जे केले आज बापा, जे जे मनी आले मुखे उच्चारिले, जे जे मनी आले मुखे उच्चारिले, ते ते अर्पितो मी तुझ लागी देवा, ते ते अर्पितो तुझ लागी देवा, स्वीकार करावा याचा प्रेमे, स्वीकार करावा याचा प्रेमे, जे जे मनी आले मुखे उच्चारिले, जे जे मनी आले मुखे उच्चारिले, मी पण हे माझे तुझेच झाले, मी पण हे माझे तुझेच झाले, चरणी वाहिले सारे जीने, चरणी वाहिले सारे जीने, जे जे मनी आले मुखे उच्चारिले, जे जे मनी आले मुखे उच्चारिले, आता झालो हात तुझा, दास मने झालो पुरताच तुझा, आता भार माझा कोण बाही, आता भार माझा कोण बाही, जे जे मनी आले मुखे उच्चारिले, जे जे मनी आले मुखे उच्चारिले. या वेळेमध्ये आपण दान आणि दशमसाठी प्रार्थना करू आणि आपल्यामध्ये 5 सिस्टर आहेत त्या प्रार्थना करतील. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र आणि या सुंदर परमेश्वरा, सुंदर Thank you, Jesus. प्रार्थनेसाठी दिली म्हणून तुला धन्यवाद परमेश्वरा. आम्हा सगळ्यांना तू एकत्र केलेला आहे. तुझ्या वचनामध्ये तू आम्हाला एकत्र आणत आहे बाबा, म्हणून तुला धन्यवाद परमेश्वरा. जे काही तू आम्हाला दिलेला आहे प्रभू परमेश्वरा, त्याच्यातूनच आम्ही तुला दिलेला आहे प्रभू परमेश्वरा. ह्या दानावर तुझा आशीर्वाद पाठव. ह्या दानाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी आणि तुझ्या गौरवासाठी करू परमेश्वरा. आम्ही प्रत्येकाने तुझ्या भंडारात ती द्यावं म्हणून तू आम्हाला चांगलं मन आणि ज्ञान इथून तुझी सर्व वेळ तुझ्या हातात सोडतो. येशूच्या नावात मागते परत आमेन. हालेलुया. मोठ्यानं हालेलुया. देवाची स्तुती असो. आशा आहे की सगळेजण बरे आहेत देवाच्या कृपेनं. आणि आज आपण देवाच्या वचनामध्ये काही वेळ अभ्यास करणार आहोत. आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की आपण काय करावं, नेहमी परमेश्वराला संतोष देणारे असावं. हालेलुया. याविषयी आपण अभ्यास केला. परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून ही अपेक्षा करत आहे की आपल्या वागण्याद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या सर्व कृतीद्वारे परमेश्वर नेहमी आनंदी झाला पाहिजे आपल्या जीवनाद्वारे. आणि ज्याप्रमाणे येशू जेव्हा त्याचा बाप्तिस्मा झाला पाण्यानं आणि त्या वेळेमध्ये येशू जेव्हा वर येत आहे तेव्हा काय होत आहे की एक वाणी झाली. ती वाणी कोणती होती? परमेश्वर स्वतः येशूबद्दल साक्ष देत आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच्याविषयी मी काय आहे, संतुष्ट आहे. त्याप्रमाणे इतर लोकांनी साक्ष देण्यापेक्षा परमेश्वरांना आपली साक्ष देणं गरजेचं आहे. जेव्हा परमेश्वर स्वतः आपल्याबद्दल सांगेल की हा माझा आवडीचा पुत्र आहे, याच्याविषयी मला नेहमी आनंद असतो, आणि तेव्हा ती साक्ष एक आपल्यासाठी मोठी असते. याचा अर्थ की आपण त्या परमेश्वराच्या वचनानुसार जीवन जगणारे लोक आहोत. असा विषय आहे त्यासारखाच की आपण येशू सारखे बनावे ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. आपण पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये की आपण नेहमी परमेश्वराला आनंद द्यावा, नेहमी परमेश्वराला दुःख होता कामा नये आपल्या वागण्याद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे. आणि आज आपण पाहणार आहोत की आपण येशू सारखं बनावं हे परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे. मागं एका
कॉटेज प्रेयर मध्ये रणवीर कांकल यांनी विषय घेतला होता की येशूच्या स्वभावाबद्दल आपण ऐकलं. जाधव परिवारामध्ये तो विषय झाला होता की येशूचे स्वभाव, येशू कसा आहे ते आपण शिकलेलो आहे. आणि त्याचप्रमाणे त्याच्या संदर्भातच आज आपण पाहणार आहोत की आपण सर्वांनी येशू सारखं बनावं हे परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे. हालेलुया. जगाच्या स्थापनेपासून परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याच्या पुत्रासारखं बनावं. पुत्र जसा आहे त्याच्यासारखा स्वभाव असावा, त्याच्यासारखी विचारसरणी असावी, त्याच्यासारखं आपण वर्तन असावं. आपली संपूर्ण जीवनशैली आपल्या परमेश्वरासारखी, आपल्या येशूसारखी असावी. यासाठी परमेश्वरानं या जगामधून आपल्याला बोलावलेलं आहे. हालेलुया. म्हणून आपण जेव्हा पाहतो की बाप्तिस्माविषयी आपल्या सर्वांना माहित आहे की बाप्तिस्मा म्हणजे फक्त पाण्यामध्ये बुडून वरती येणं ही प्रक्रिया नाही आहे. पाण्यामध्ये बुडून जातं, परंतु ती अशी प्रक्रिया आहे की आपण जुन्या स्वभावाला किंवा जुना जो प्रमोद आहे त्या प्रमोदला त्या पाण्यामध्ये गाडणं आहे आणि पुन्हा एक नवीन प्रमोद या जगामध्ये दिसणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून बाप्तिस्मा ही साधी गोष्ट नाही. बाप्तिस्मा याचा अर्थ की आपल्या स्वतःला दफन करणं, जुन्या प्रमोदला किंवा जुन्या स्वभावाला, जुन्या विचारसरणीला, जुन्या पापांना, सर्व गोष्टींना आपण त्यामध्ये दफन करणं आणि पुन्हा एक नव्यानं ख्रिस्ताची नवी वधू म्हणून एक नवीन जीवन जगणं आहे. हालेलुया. परंतु भरपूर ख्रिस्ती लोक ते विसरतात आणि पुन्हा त्याच्या जुन्या स्वभावामध्ये ते जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. हालेलुया. म्हणून आज आपण विचार करूया की परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याच्यासारखं बनावं. त्याचा जसा स्वभाव आहे, तो जसा आहे त्यासारखं आपण बनावं. यासाठी प्रभूनं आपल्याला या जगामधून वेगळं केलेलं आहे. हालेलुया. त्यासाठी आपण वाचतो की रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 29 वचन वाचा. रोमकरास पत्र 8 आणि 29. कारण ज्याच्याविषयी जे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्यांनी त्यांना आगाऊच नेमून टाकले. या हेतू हा की बंधुवर्गात त्यांनी ज्येष्ठ असे व्हावे. आणि इथं सांगत आहे की ज्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे. हालेलुया. इथं सांगत आहे की कारण ज्याच्या विषयी त्याला पूर्वज्ञान होते, याचा अर्थ की आपल्या सर्वांच्या विषयी परमेश्वराचं योजना आहे, परमेश्वराची इच्छा आहे की त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावं. जसा येशू आहे त्या येशू सारखं, देवाचा पुत्र कोण आहे? येशू आहे. आणि येशू सारखं आपण बनावं. येशू सारखी वृत्ती आपली असावी, येशू सारखा स्वभाव आपल्या जीवनामध्ये असावा. यासाठी परमेश्वरानं आपल्याला बोलावलेलं आहे. म्हणून त्यांना आगाऊच नेमून ठेवले आहे. हालेलुया. आपल्याला नेमलेलं आहे, आपल्याला या जगामधून वेगळं केलेलं आहे यासाठी की आपण त्याच्या पुत्राच्या प्रतिमेसारखं बनावं. हालेलुया. त्या येशू सारखं बनावं यासाठी प्रभूनं आपल्याला निवडलेलं आहे. म्हणून आज आपण या आजचा अभ्यास आपण करत असताना आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे की मी येशू सारखा आहे का? हालेलुया. मी त्या परमेश्वराचा स्वभाव जसा होता त्याप्रमाणे माझ्या मनामध्ये त्याच्यासारखा स्वभाव आहे का? जर नसेल तर आपण थोडं दुरुस्ती आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा मी येशूवरती विश्वास ठेवतो तेव्हा मी माझ्या जुन्या स्वभावाला मी गाडण्याची गरज आहे. माझा जुना स्वभाव किंवा माझी जुनी वृत्ती, माझा जुना सर्व प्रकारचं वर्तन मी सोडून देऊन मी एक नव्यानं जीवन जगणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून तर सांगत आहे की त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेसारखे बनावे. आपण सर्वांनी ते येशू सारखं बनावं, आपल्या प्रभू सारखं बनावं. यासाठी आपल्या सर्वांना त्या परमेश्वरानं नेमलेलं आहे, त्या परमेश्वरानं आपल्याला जगामध्ये ठेवलेलं आहे. म्हणून आपण त्याच्या कृपेचा गैरफायदा न घेता आपण स्वतःच्या इच्छेप्रमाणे, स्वतःला वाटतंय त्याप्रमाणे जीवन न जगता आपण नेहमी येशूला आपल्या शरीरामध्ये वागवणं गरजेचं आहे. कलसीकरास पत्र 1 अध्याय 15 वचन. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे. आणि आता आपण पाहिलं की आपण येशू सारखं बनावं ही पित्याची इच्छा आहे. आणि येशू बद्दल इथं वचन सांगत आहे की तो अदृश्य देवाचे प्रतीक आहे. हालेलुया. याचा अर्थ की येशू पित्यामध्ये आहे आणि पिता येशू आहे. ते त्रैक्य देव, आपण त्रैक्य देवावरती आपण विश्वास ठेवतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे 3 वेगवेगळे आहेत, परंतु ते तिघे जण
एक सुद्धा आहेत. म्हणून इथं सांगत आहे की कलेसकरा पत्रामध्ये की तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. हालेलुया. पहिल्यांदा आपण पाहिलं की आपण येशू सारखं बनायचं आहे आणि इथं सांगत आहे की येशू त्या देवाचं जो अदृश्य देव आहे की जो परमेश्वर ज्याला आपण कधीच पाहिलेलं नाही. आपण कोण, आपल्याला कोण माहित आहे? येशू माहित आहे. परंतु येशूवरती आपण विश्वास ठेवलेला असताना इथं सांगत आहे की जो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे त्याच्यासारखं बनावं. याचा अर्थ की मी जेव्हा येशू सारखं बनणार, याचा अर्थ की मी त्या परमेश्वरासारखं बनणार आहे. हालेलुया. आणि परमेश्वराची सुद्धा हीच इच्छा आहे की आपण त्याच्यासारखं बनावं, त्याच्यासारखी वृत्ती, त्याच्यासारखा स्वभाव आपल्या जीवनामध्ये असावा, अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून जेव्हा उत्पत्ती आपण पाहतो की उत्पत्ती जेव्हा परमेश्वर करत होता आणि उत्पत्ती करत असताना आपण 1 अध्याय आणि 26 वचन वाचा. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मानव आपण करू. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी, पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीव यावर ते सत्ता चालवतील. आणि इथं सांगत आहे की मग देव बोलला, देवानं सर्व सृष्टी निर्माण केली, सर्व जगामधील गोष्टी निर्माण केल्या आणि त्यानंतर देव बोलला की आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा मनुष्य तयार करू. परमेश्वरानं कसा केला? त्याच्यासारखा मनुष्य आपल्याला बनवलं होतं. त्याच्या स्वभावासारखं, त्याच्या वृत्तीसारखं, त्याच्यासारखं परमेश्वरानं आपल्या सर्वांना बनवलं. त्याच्या सदृश्य असा मनुष्य त्यानं तयार केला आणि त्याला अधिकार दिले की या पृथ्वीवरती सत्ता चालवण्यासाठी. हालेलुया. परंतु आपण पाहतो की नंतर त्याने देवाचं आज्ञाभंग केलं आणि त्यांच्या जीवनामध्ये पाप आलं आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये जी देवासारखी वृत्ती होती, जो देवासारखा स्वभाव होता, तो त्यांच्यामधून काय गेला? निघून गेला. कारण जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये पापानं प्रवेश केला तेव्हा. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी हा विचार करणं गरजेचं आहे की परमेश्वरानं आपल्याला त्याच्यासारखं बनवलेलं आहे, परंतु जेव्हा आपल्या जीवनामध्ये पाप आलं आणि त्या पापाचा परिणाम की तो दैवी स्वभाव किंवा येशू सारखा असणारा आपला स्वभाव तो आपण सोडला आणि आपण पापाच्या बंधनामध्ये अडकलो आणि आपण परमेश्वराच्या विरोधात आपण वागू लागलो. हालेलुया. म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मी परमेश्वराचं प्रतिरूप आहे. हालेलुया. सर्वांनी म्हणा की मी परमेश्वराचं प्रतिरूप आहे. आणखीन एकदा, मी परमेश्वराचं प्रतिरूप आहे. आणि जर मी परमेश्वराचं प्रतिरूप आहे तर माझा स्वभाव कसा पाहिजे? परमेश्वरासारखा असायला पाहिजे. हालेलुया. मी जर येशू सारखं बनावं अशी परमेश्वराची इच्छा आहे तर माझा स्वभाव कसा पाहिजे? येशू सारखा बनायलाच पाहिजे. आणि ही अपेक्षा परमेश्वर आपल्या सर्वांच्याकडून तो परमेश्वर करत आहे. हालेलुया. म्हणून आपण आता इथं हा एक फरक आपण थोडासा लक्षात घेणं गरजेचं आहे की परमेश्वरानं आपल्याला त्याच्यासारखं बनवलं, परंतु जेव्हा पाप आलं तेव्हा आपण पापामध्ये अडकलो गेलो आणि आपल्या जीवनामध्ये जो दैवी स्वभाव होता तो काय झाला की निघून गेला. हालेलुया. आणि अशा प्रकारे आपण परमेश्वराच्या विरोधात किंवा परमेश्वरापासून आपण लांब गेलो आणि परमेश्वरानं पुन्हा आपल्याला काय केलं? जवळ केलं. येशूनं या जगामध्ये आला, त्यानं स्वतःचा प्राण दिला आणि आपल्याला त्या पापामधून आपल्याला बाहेर काढलेला आहे. हालेलुया. आता आपण काय करत आहे? त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्याच्या जवळ जातो, आपण पापाची क्षमा मागतो, तेव्हा तो परमेश्वर आपल्या पापांचे काय करतो? क्षमा करतो आणि आपल्याला पुन्हा एक नवीन जीवन जगायला तो काय करत असतो? संधी देत असतो. परंतु आपण ती संधी दिलेल्याचा आपण कधी कधी गैरफायदा घेत आहोत का, याचं आपण सर्वांनी परीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून येशूने आपल्याला त्याच्यासारखं बनण्यासाठी बोलवलेलं आहे आणि परमेश्वरानं आपल्याला त्याच्या प्रतिरूपासारखं बनवलेलं आहे, तर आपण त्याच्यासारखंच असावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. परंतु त्यामधला एक इशारा आहे की आपण परमेश्वरासारखं बनावं ही इच्छा आहे, परंतु कधी कधी आपण परमेश्वर बनण्याचा प्रयत्न करत असतो. हालेलुया. हा फरक समजत आहे की परमेश्वरासारखं बनावं ही परमेश्वराची इच्छा आहे, परंतु कधी कधी आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वर बनण्याचा प्रयत्न करत असतो. हालेलुया. म्हणून मी पास्टर फेलोशिप मध्ये देवाच्या कृपेनं संधी मिळाली तेव्हा सुद्धा मी त्या वचनामधून सांगत असताना
कधी कधी आपण इतकं देवाच्या सानिध्यामध्ये वाढत जातो आणि इतकं आपण देवाच्या वचनामध्ये प्रार्थनेमध्ये वाढत जातो की त्याचा परिणाम कधी कधी असा होतो की आपल्याला वाटतं की मीच देव आहे. हालेलुया. मला सगळं काही कळतं, मला सगळं काही येतं, तेव्हा मीच काय आहे? देव आहे. म्हणून आपण देवासारखं बनायला पाहिजे. हालेलुया. आपण ख्रिस्तासारखं बनावं, त्याच्यासारखा स्वभाव आपल्या जीवनामध्ये यावा, परंतु आपल्या जीवनामध्ये कधीच त्या ख्रिस्ताची जागा आपण कधीच घेता कामा नये. हालेलुया. ज्याप्रमाणे मी सुद्धा पाळक या नात्यानं, की मी सुद्धा त्यावेळी सांगत होते की आपण सुद्धा पाळक या नात्यानं किंवा सेवा करत असताना, काही वेळेला आपण वचन सांगत असताना आपण हा विचार करता कामा नये की मीच काय आहे? देव आहे. अनेक सेवक आपण पाहतो की अनेक सेवक आरोग्याचं कृपादान आहे, मोठमोठे आजार ते बरे करतात आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक मोठा गर्व येतो की मीच हे करू शकतो. हालेलुया. आणि ते काय करतात की दुसऱ्या सेवकांना तुच्छतेनं लेखण्याचा प्रयत्न करतात. हालेलुया. म्हणून आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण परमेश्वरासारखं बनावं, ही परमेश्वराची इच्छा आहे, की आपण त्या येशू सारखं बनावं, ही प्रभूची इच्छा आहे, परंतु आपण स्वतः येशू बनता कामा नये. हालेलुया. आपण स्वतः परमेश्वर बनता कामा नये, याची आपण नेहमी काळजी घेणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण सैतान कधी आपल्या मनामध्ये ते बीज पेरेल आपल्याला सांगता येणार नाही. जेव्हा तो गर्व येतो आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये तो गर्व येतो आणि आपण त्या वातावरणामध्ये जेव्हा जातो की मी देव आहे, मी सगळं काही करू शकतो, आणि त्या वेळेमध्ये त्या गर्वाचा परिणाम होतो की देव आपल्याला खाली टाकतो. हालेलुया. त्याचं उत्तम उदाहरण आहे की लुसिफरचं जीवन. आणि लुसिफर बद्दल आपल्या सर्वांना माहित आहे. लुसिफर कोण होता? आराधना करणारा स्वर्गदूत होता. यशाया 14:12-14 वाचा. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास? राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले? जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन, उत्तर भागातील देवसेवेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघावर आरोहण करीन, मी परत समान होईन, त्या तुला गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. आणि इथं सांगत आहे की इथं लुसिफर किंवा जो देवदूत होता त्याच्या संदर्भामध्ये हा दाखला आहे किंवा त्याच्याबद्दल रेफरन्स आहे. या ठिकाणी सांगत आहे की हे दीप्यमान ताऱ्या, प्रभात पुत्रा. इथं सांगत आहे की लुसिफर हा जो देवदूत होता तो स्वर्गामध्ये, आणि तो चांगला देवदूत होता, तो आराधना करणारा चांगला आराधक सुद्धा होता, आणि तो देवाची आराधना करायचा, देवाला सुद्धा तो खूप आवडायचा आणि त्याच्याबद्दल परमेश्वराला सुद्धा खूप आनंद व्हायचा. हालेलुया. आणि अशा प्रकारे त्या वातावरणामध्ये असताना त्याच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली, विचार निर्माण झाला. आणि या ठिकाणी सांगत आहे की इथं सांगत आहे देवाचं वचन की जो तो आपल्या मनात म्हणालास की मी आकाशात चढेन. हालेलुया. त्याच्या मनामध्ये थोडासा गर्व आला आणि त्या गर्वानं त्याचं मन भरून गेलं आणि त्याला वाटलं की मी स्वर्गामध्ये या देवाच्या सानिध्यामध्ये मला परमेश्वर महत्व देतो, मला परमेश्वर जास्त माझ्यावरती प्रेम करतो, तर मीच परमेश्वर झालो किंवा मीच त्या परमेश्वराची जागा घेतली तर किती बरं होईल. हालेलुया. असा विचार आला. म्हणून इथं सांगत आहे की मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन मी काय करेन? उंच करेन. याचा अर्थ की मी देवापेक्षा उंच होईल, ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्याचा परिणाम झाला की तर सांगत आहे 15 वचनामध्ये की त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकले आहे. आणि परमेश्वरानं त्या सैतानाला, लुसिफरला त्या स्वर्गामधून त्यानं खाली टाकून दिलं. हालेलुया. आणि तोच सैतान आपल्याला काय करत आहे? कधी कधी मोहामध्ये टाकतो, आपल्याला परमेश्वरापासून लांब नेण्याचा काय करत असतो? प्रयत्न करतो. म्हणून हा फरक आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण परमेश्वरासारखं बनायचं आहे. हालेलुया. आपण येशू सारखं बनायचं आहे, परंतु मी परमेश्वर बनू शकत नाही, मी स्वतः येशू बनू शकत नाही. कधी कधी सैतान आपल्या मनामध्ये तशा प्रकारच्या भावना टाकतो आणि आपण गर्वानं भरून जातो आणि त्याचा परिणाम की आपलं पतन व्हायला वेळ लागणार नाही. हालेलुया. म्हणून परमेश्वराची इच्छा काय आहे?
की आपण त्याच्यासारखं बनायला पाहिजे. हालेलुया. ना की आपण त्याची जागा घ्यावी. सध्या राजकारणामध्ये अनेक उलटापालट होत आहे. ठाकरेंची जागा शिंदे सरकारने घेतली, शिंदे यांनी घेतली, एकनाथ शिंदेने. आपल्याला तसं करायचं नाही. परमेश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे. परमेश्वरासारखं बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. येशू सारखं बनायचं आहे. त्याच्यासारखी वृत्ती ठेवायची आहे. त्याच्यासारखं बनायचं आहे. परंतु आपण येशूची जागा कधीच घेऊ शकत नाही. तेवढी आपली पात्रता नाही. हालेलुया. म्हणून हा इशारा सुद्धा आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण आता पाहणार आहोत की ज्याप्रमाणे परमेश्वर अपेक्षा करत आहे की आपण त्याच्यासारखं बनावं आणि त्याच्यासारखं बनण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, त्याच्यामधल्या 1-2 महत्वाच्या गोष्टी आहेत. कधी कधी आपण त्याच्यासारखं बनत नाही किंवा त्याच्यासारखा स्वभाव, त्याच्यासारखी वृत्ती आपल्या मनामध्ये येत नाही. त्याची 2 कारणं आहेत आणि ती 2 कारणं आता आपण पुढे पाहणार आहोत. त्यामधलं पहिली गोष्ट की आपण जेव्हा पापाला आपल्या जीवनामध्ये प्रवेश करून देतो तेव्हा त्या पापामुळं आपण त्याच्यासारखं बनू शकत नाही. म्हणून आदाम आणि हवा यांचं उदाहरण आहे. ते वाचा वचन उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 4-5. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हास बरे वाईट कळू लागून तुम्ही देवासमान व्हाल. आणि इथं सांगत आहे की जेव्हा आदाम आणि हवा यांना बागेमध्ये ठेवल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे गोष्ट की सैतान त्या ठिकाणी आला, स्त्रीला मोहामध्ये टाकलं आणि स्त्रीला त्या ज्या झाडाचं फळ खायचं नाही त्या झाडाचं फळ सैतानानं खायला लावला. आणि या ठिकाणी तो सैतान त्या स्त्रीला काय मोह टाकत आहे की तुम्ही खरोखर मरणार नाही. आणि पुढे सांगत आहे की कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील. आणि इथं सांगत आहे की तुम्हाला बरे वाईट कळायला लागेल आणि तुम्ही देवासमान व्हाल. तो शब्द चांगला आहे. माझ्या याच्यामध्ये देवासारखे आहे. देवासमान याचा अर्थ काय की परमेश्वर जसा आहे तसं तुम्ही बनाल याचा अर्थ सांगत आहे. म्हणून आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण विश्वासामध्ये जीवन जगत असताना आपण येशू सारखं बनत नाही. त्याचं महत्वाचं कारण आहे की आपण पापाला आपल्या जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी संधी देतो. हालेलुया. आणि जेव्हा आपण पापामध्ये जीवन जगत असतो तेव्हा पापानं आपल्याला जखडून टाकलेलं असतं आणि त्या जाळ्यामधून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण परमेश्वरासारखं बनत नाही. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मला जर येशू सारखं बनायचं आहे, मला जर परमेश्वरासारखं बनायचं आहे तर मला पापापासून लांब राहावं लागेल. आणि जर मी पापामध्ये असेल तर मला ते पाप सोडून मला पवित्र जीवन जगावं लागेल. आणि इथं आपल्याला पाहायला मिळते की आदाम आणि हवा त्या बागेमध्ये जेव्हा होते तेव्हा आपल्याला माहित आहे की ते नग्न होते, नागडे होते ते अक्षरशः, परंतु त्यांना ते कळत नव्हतं. हालेलुया. ते मुक्त विहार त्या पूर्ण बागेमध्ये करत होते. कारण का त्यांच्या जीवनामध्ये पापानं प्रवेश केलेला नव्हता आणि त्यामुळं ते देवाच्या समक्षतेमध्ये त्यांचा स्वभाव, त्यांची वृत्ती किंवा त्यांचं शरीर सुद्धा ते दैवी स्वभावानं भरलेलं होतं. हालेलुया. म्हणून त्यांच्या मनामध्ये दैहिक वासना नव्हत्या. ते नग्न होते परंतु त्यांना त्याचं ज्ञान नव्हतं कारण ते देवाच्या आत्म्यानं भरलेले होते, देवाच्या उपस्थितीमध्ये होते आणि ते देवासारखे होते प्रियानं. हालेलुया. परंतु जेव्हा त्याने ते फळ खाल्लं, देवाची आज्ञा मोडले, त्या क्षणी तर सांगत आहे की त्यांना कळालं की आपण काय आहोत, नग्न आहोत. जेव्हा त्यांनी पाप केलं त्या पापाचा परिणाम हे झाला की त्यांच्या जीवनामध्ये वासना निर्माण झाल्या आणि त्यांना कळू लागलं की आपण नग्न आहोत. म्हणून जेव्हा पाप आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो तेव्हा ती पवित्रता आपल्या जीवनामधली निघून जाते. आपण अपवित्र बनतो, आपण परमेश्वरापासून लांब जातो. म्हणून आपण जर परमेश्वरापासून लांब गेलो तर त्याच्या स्वभावासारखं किंवा येशू सारखं आपण कधीच बनू शकत
नाही. म्हणून आपण सर्वांनी जर येशू सारखं बनावं ही परमेश्वराची इच्छा आहे, तर पहिलं काम काय करायचं आहे? आपल्याला पापाचा प्रवेश आपल्या जीवनामध्ये कधीच करू द्यायचा नाही. योसेफाचं उत्तम उदाहरण, जेव्हा त्याच्या जीवनामध्ये पाप प्रवेश करत होतं त्या ठिकाणी सांगत आहे की योसेफ काय केला? त्या पोटिफराच्या घरातून पळून गेला. आणि जेव्हा आपण पाप करणार नाही काही वेळा त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागेल. हालेलुया. कारण चांगल्या गोष्टी इझिली कधीच आपल्याला कधीच सहजासहजी मिळत नाहीत. म्हणून जर आपल्याला त्या पवित्रतेमध्ये जायचं आहे, जर आपल्याला त्या येशू सारखं बनायचं आहे, तर त्याची किंमत सुद्धा आपल्याला मोजावी लागेल, त्याचे झळा सुद्धा आपल्याला लागतील. परंतु त्यामधून गेल्यानंतर त्याचं प्रतिफळ जे मिळणार आहे ते आपल्या अपेक्षेच्या पलीकडे असणार आहे. योसेफ त्यानं काय केलं की त्या पापापासून लांब राहिला, त्याचा परिणाम त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं. परंतु नंतर त्याला इतकं मोठं प्रतिफळ मिळालं की त्याच्या प्रामाणिकपणाचं की त्याला राजा बनवण्यात आला. हालेलुया. राजा फक्त नावाला होता फारो राजा, परंतु राजानं सगळे अधिकार त्याच्या हातामध्ये दिलेले होतात. तू जे म्हणशील ते तू काय कर, त्याप्रमाणे कर, कोणी काही तुला बोलणार नाही. त्यानं अंगठी सुद्धा काढून ते योसेफाला दिले होते आणि सगळे अधिकार त्याच्या हातामध्ये दिलेले होते. म्हणून आपण पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मला जर परमेश्वरासारखं बनायचं आहे, मला जर येशू सारखं बनायचं आहे, तर मला नेहमी पापापासून लांब राहावं लागेल. मी पापामध्ये जीवन जगून मी कधीच येशू सारखं बनू शकत नाही. म्हणून जेव्हा आदाम आणि हवा यांच्या जीवनामध्ये पापानं प्रवेश केला तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये अशुद्धता आली आणि त्यांना सगळं काही कळू लागलं. त्या दैहिक वासना, दैहिक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्या आणि त्याचा परिणाम झाला की त्यांना कळालं की आपण नग्न आहोत. हालेलुया. म्हणून ही गोष्ट आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जे म्हणून एका ठिकाणी वचन आहे की ते आपण वाचू. वचन 1 पेत्र 5:8. सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू शैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित करतो. हालेलुया. सर्वांनी हालेलुया. हालेलुया. आणि इथं सांगत आहे की सावध असा, जागे राहा, कारण तुमचा शत्रू शैतान कसा आहे? गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे. तो सिंह नाही. हालेलुया. परंतु तो काय करतो? सिंहासारखं रूप त्यानं घेतलेलं आहे आणि तो काय करतो की प्रत्येक विश्वासणाऱ्याला तो गिळण्यासाठी काय करत आहे? नेहमी प्रयत्न करत आहे, तो शोधत आहे. म्हणून जेव्हा आपण बाहेर पडतो, आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जीवन जगत असताना शैतान नेहमी आपल्याला पापामध्ये पाडण्यासाठी आणि आपण परमेश्वरासारखं बनू नये, आपण येशू सारखं बनू नये यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असतो. म्हणून इथं सांगत आहे की म्हणून आपल्याला काय करावं लागेल? सावध राहावं लागेल. आपल्याला जाग राहण्याची गरज आहे. हालेलुया. की कोणत्याही वाईट गोष्ट, जेव्हा आपल्याला वाईट गोष्ट करण्याची संधी मिळत असते तेव्हा आपण त्या वाईट गोष्टी टाळून आपण प्रामाणिकपणे पवित्रतेच्या मार्गावरतीच जीवन जगायला पाहिजे. हालेलुया. म्हणजे सांगत आहे की सावध असा, जागे राहा. आपल्याला सावध राहण्याची गरज आहे, आपल्याला जागे राहण्याची गरज आहे. कारण शैतान आपल्याला पापामध्ये पाडण्यासाठी नेहमी तयार असतो, तो आपल्याला मोहामध्ये टाकण्यासाठी तो नेहमी तयार असतो. म्हणून पहिला मुद्दा हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मला जर येशू सारखं बनायचं आहे तर मला पाप करून चालणार नाही. मला पापापासून काय करावं लागेल? नेहमी लांब राहावं लागेल. आणि पापापासून जेव्हा आदाम आणि हवा लांब होते तेव्हा ते देवाच्या समक्षतेमध्ये होते, देवाच्या त्या बागेमध्ये ते आनंद करत होते. परंतु जेव्हा पापानं प्रवेश केला, परमेश्वरानं त्या बागेमधून त्यांना काय केलं? हाकलून लावलं. आणि त्याच्यामुळं या सर्व जगामध्ये पापानं प्रवेश केला आणि आपण सर्वजण पापी बनलेलो आहोत. हालेलुया. म्हणून आपण येशू सारखं बनायचं आहे तर पहिली गोष्ट की आपण पापाला आपल्या जीवनामध्ये कधीच प्रवेश करू द्यायचं नाही. हालेलुया. पवित्र आत्मा त्यासाठीच आपल्या सर्वांना दिलेला आहे. पवित्र आत्मा कशासाठी दिलेला आहे? पवित्र आत्मा आपल्याला नेहमी सांगत असतो की हे तू करत आहेस ते चुकीचं करत आहेस. परंतु तेव्हा आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मी आत्म्याचं ऐकतो का मी स्वतःच्या फायद्यासाठी मी नेहमी पाप करत राहतो का, याचं परीक्षण करायचं आहे.
म्हणून पहिली गोष्ट की आपल्याला पाप करत जीवनामध्ये कार्य करू द्यायचं आहे. दुसरी करीत याचा 3रा अध्याय 18 वचन वाचा. दुसरी करीत 3:18. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. आणि तो स्पष्ट सांगत आहे की प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. हालेलुया. याचा अर्थ की आपण त्याच्यासारखे बनत आहोत. कशाने बनतो की त्या पवित्र आत्म्याच्या द्वारेच आपण येशू सारखं बनू शकतो. म्हणून आपण नेहमी पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये नेहमी स्थान देणं गरजेचं आहे. म्हणून सध्या कोण काम करत आहे? पवित्र आत्मा कार्य करत आहे. आणि येशू जेव्हा स्वर्गारोहण होत होतं तेव्हा त्यानं आपल्या सर्वांना तो पवित्र आत्मा दिलेला आहे यासाठी की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आपण चालावं. आणि जेव्हा आपण नेहमी पवित्र आत्म्याचं ऐकतो, नेहमी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, त्याचा परिणाम हे होतो की आपण त्याच्याशी समरूप होतो. याचा अर्थ की आपण त्याच्याशी नेहमी कनेक्टेड राहतो, आपण त्याच्याशी नेहमी जुडलेलो असतो. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपण त्याच्यासारखं बनतो. हालेलुया. पवित्र आत्म्याशिवाय आपण त्याच्यासारखं बनू शकत नाही. आपण स्वतःच्या सामर्थ्यानं, स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या कौशल्यानं आपण येशू सारखं आपण बनू शकत नाही. म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट की आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की नेहमी आपल्याला पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये राहावं लागेल. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये राहावं लागेल. नेहमी पवित्र आत्म्याच्या जेव्हा प्रेरणेने आपण चालणार तेव्हा आपण त्या येशू सारखं आपण बनू शकतो. गलती 5:16 वाचा. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही असे मी सांगतो. आणि इथं खूप सुंदर तो शब्द आहे की आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच. तिथं च लावलेला आहे. हालेलुया. याचा एक अर्थ की तिथं गॅरंटी आहे की जर तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं चालला तर आपण कधीच पाप करणार नाही. हालेलुया. कितीही आपल्यावरती सैतान मोह टाकण्याचा प्रयत्न करू दे, परंतु इथं स्पष्ट सांगत आहे की तुम्ही देह वासना जे देवाच्या विरोधात आहे, जे पाप आहे, अंधकाराच्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही कधीच पूर्ण करणार नाही. हालेलुया. म्हणजे देवाच्या समक्षतेमध्ये राहणं किंवा देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं चालणं हे किती महत्वाचं आहे हे या वचनामधून आपल्याला कळत आहे. हालेलुया. म्हणून आपण नेहमी देवाच्या आत्म्याच्या समक्षतेमध्ये राहायला पाहिजे. देवाचा आत्मा आपल्याला यासाठीच दिलेला आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं, त्याला जसं वाटते त्याप्रमाणे जीवन जगावं. आणि जेव्हा आपण आत्म्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगतो तेव्हा आपण कधीच पाप करत नाही. आणि हळूहळू तो आत्मा आपल्याला त्याच्यासारखं बनवतो. हालेलुया. त्याच्यासारखा स्वभाव आपल्या मनामध्ये येतो. म्हणून गलतीकाराच्या पत्रामध्ये आत्म्याची फळं सांगत आहे. तिथं स्पष्ट सांगत आहे की ती पवित्र आत्म्याची फळं आहेत. आणि जेव्हा तो देवाचा आत्मा जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत ती आत्म्याची फळं लागणार नाहीत. हालेलुया. ज्याप्रमाणे झाडांना पाणी जोपर्यंत मिळत नाही किंवा त्यांना जे मिनरल्स किंवा ते जमिनीमधून ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत झाडाला कधीच फळ लागत नाही. तसंच आपलं जीवन आहे की जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्मा नाही तोपर्यंत आपल्याला कधीच फळ लागणार नाहीत. प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा जे आत्म्याची 9 फळं आहेत ती 9 फळं आपण स्वतःहून कधीच प्रोड्यूस करू शकत नाही. हालेलुया. आपण स्वतःहून कधीच ती फळं देऊ शकत नाही. आणि ती फळं जर द्यायची असेल तर आपल्याला देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालावं लागेल, आपल्याला देवाच्या आत्म्यानं भरावं लागेल. म्हणून येशू जेव्हा स्वर्गारोहण होत होतं तेव्हा आपण पाहतो की 12 शिष्य आहेत.
12 शिष्यांचं जीवन जेव्हा येशू सोबत होते तेव्हा ते काय करायचे की फक्त येशूच्या समवेत राहायचे. हालेलुया. परंतु जेव्हा येशू स्वर्गारोहण होत असताना त्यांना अभिवचन दिले की मी तुमच्यासाठी काय करतो, कैवारी पाठवतो. आणि जेव्हा येशूने अभिवचन दिलं की मी तुमच्यासाठी एक कैवारी पाठवणार आहे, तेव्हा त्यांनी काय केलं की ते वाट पाहत राहिले. किती दिवस वाट पाहिली त्यांनी? 50 दिवस त्यांनी काय केले, वाट पाहिली. ते दररोज त्या माडीवरती जमायचे, प्रार्थनेमध्ये राहायचे. आणि एक दिवस झाला, आपण वाचा की ते वचन वाचा, 2 अध्याय 1 वचन. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि त्या ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि ते सांगत आहे की 50 दिवस त्याचे शिष्य काय करत आहेत, वाट पाहत आहेत. येशूने सांगितलेलं आहे की मी तुम्हाला कैवारी देतो आणि तो कैवारी काय करेल, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. तो आत्मा तुमच्यावरती येईल आणि तुम्ही त्याच्या सामर्थ्यानं भराल. तेव्हा तुम्ही काय करा की यरूशलेम सोडून काय करू नका, जाऊ नका, इथं सांगत आहे. आणि प्रेषित 1:8 वाचा. 1:8. पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही त्याचे साक्षी व्हाल. आणि ते सांगत आहे की जेव्हा तुमच्यावरती काय येईल, पवित्र आत्मा येईल, तेव्हा तुम्ही काय व्हाल, साक्षी व्हाल. तेव्हाच आपण येशू सारखं बनणार. जोपर्यंत आत्मा आपल्यावरती येत नाही तोपर्यंत आपण येशू सारखं बनू शकत नाही. म्हणून पवित्र आत्मा हा आपल्या जीवनामधला एक महत्वाचा भाग आहे. आणि जेव्हा देवाचा आत्मा आला 50व्या दिवशी, पेंटेकॉस्टच्या दिवशी, त्यावेळी सांगत आहे की अकस्मात मोठ्या वाऱ्यांचा सुसाटासारखा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात बसले होते ते सर्व देवाच्या आत्म्यानं भरलं. प्रियानो, हालेलुया. आणि त्याच्या अगोदर जेव्हा आपण येशूच्या शिष्यांचं आपण जीवन पाहतो तेव्हा त्यांचं जीवन कसं होतं, सर्वसामान्य जीवन होतं. त्यांनी चमत्कार केलेत का शिष्यांनी? नाही. येशू चमत्कार करायचा. ते येशूकडून सगळ्या गोष्टी, ते ट्रेनिंग पिरियड मध्ये होते आणि ते येशूकडून काय करत होते, सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या त्यांनी. आणि त्यांनी कधी चमत्कार केला नाही. परंतु येशू स्वर्गारोहण गेल्यानंतर येशूला माहित होतं की हे एकटे काहीच करू शकत नाहीत. हालेलुया. हे साक्षीमय जीवन जगू शकत नाहीत कुणाशिवाय, माझ्याशिवाय. ते माझ्यासारखे बनू शकत नाहीत. म्हणून त्यांना कशाची तरी गरज आहे आणि तो कैवारी, देवाचा आत्मा, पवित्र आत्मा येशूनं त्यांना दिला. आणि 50व्या दिवशी ते आत्म्यानं भरलेत. आणि त्याच्यानंतरच जेव्हा आपण शिष्याचं जीवन पाहतो की त्याच 12 शिष्याने पूर्ण जगाची उलथापालथ केली. हालेलुया. अनेक शिष्य जेव्हा आपण वाचतो ते रस्त्यानं जात आहेत, त्यांची सावली पडायची लोकांच्या अंगावरती, तेव्हा ते सुद्धा आजारामधून बरे व्हायचे. हालेलुया. त्याने लंगड्यांना म्हटलं की वोट चालू लाग, त्या क्षणी ते लंगडे सुद्धा उठून उभा राहायचे. कधी झालं, जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये तो देवाचा आत्मा आला, जेव्हा ते देवाच्या आत्म्यानं भरले तेव्हा ते अद्भुत कार्य करू लागले. ते स्वतः येशू बनले नाहीत तर ते येशू सारखे बनलेत. प्रियानो, हालेलुया. म्हणून आपल्याला नेहमी कधी कधी आपल्या प्रार्थनेचं कधी कधी परमेश्वर उत्तर देत असतो. कधी कधी आपल्याद्वारे परमेश्वर अद्भुत गोष्टी करत असतो. कधी कधी परमेश्वर आपल्याला ज्ञान देत असतो. आणि अशा गोष्टी असताना आपण नेहमी येशू सारखं बनावं हे आपण नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून मी कधीच देव बनता कामा नाही. हालेलुया. म्हणून आज आपण पाहतो की अनेक सेवक ते काय करत आहेत, त्यांच्या मंडळीसाठी, अनेक लोकांच्यासाठी देव बनलेले आहेत. आणि एक उत्तम उदाहरण सुद्धा आहे, ते मला सापडते का पाहतो. त्याने त्याकडे दृष्टी लावून त्याला बरे होण्याचा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. पावलाने केलेले कृत्य पाहून लोकसमुदाय लुकवणी भाषेत मोठ्याने ओरडून बोलले, देव मनुष्याच्या रूपाने आम्हाकडे उतरले आहे. त्यांनी बर्नबाला ज्युपिटर म्हटले व पाऊल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी. मग
नगरापुढे असलेल्या ज्युपिटराच्या आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये फिरून उच्चवाणीने म्हटले, गृहस्थांनो, हे का करिता? तुम्ही व आम्ही समभावनेची मनुष्य आहोत. तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातले अवघे उत्पन्न केले त्या जिवंत देवाकडे वळावे, अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. आणि खूप सुंदर गोष्ट आहे. घरी गेल्यानंतर पूर्ण अभ्यास करा. पौल आणि बर्नबा काय करत आहेत? लुस्त्र या शहरामध्ये गेलेत आणि तिथे एक अधू व्यक्ती होता. त्या अधू व्यक्तीला त्यांनी प्रार्थना केली आणि त्या क्षणी तो जन्मता पांगळा होता मनुष्य, आणि शिष्याने त्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला उभं राहण्याची आज्ञा केली आणि तो पांगळा काय करू लागला? चालू लागला. आणि जेव्हा तो अद्भुत चमत्कार पाहिला तेव्हा त्या शहरामधील लोकांनी इतकं म्हणून इथं पौल आणि बर्नबा त्या लोकांना ओरडून सांगत आहेत की आम्ही सर्वजण, तुम्ही आणि आम्ही एकसारखी माणसं आहोत आणि जो जिवंत परमेश्वर आहे त्याची आम्ही तुम्हाला काय करत आहोत? सुवार्ता सांगत आहोत. म्हणून पौल आणि बर्नबा यांचा स्वभाव आपल्याला या ठिकाणी कळतो की देव अद्भुत चमत्कार त्या सेवकांच्या द्वारे करत होता, परंतु ते कधीच गर्वानं फुगून गेले नाही. त्यांनी कधीच येशूची जागा त्यांच्या जीवनामध्ये कधीच त्यांनी घेतली नाही. त्यांनी स्वतःला लीन केलं, नम्र केलं आणि ते नेहमी येशू सारखे जीवन जगलेत. प्रियानो, हालेलुया. म्हणून आपण सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की परमेश्वराची इच्छा आहे की आपण परमेश्वरासारखं बनावं, आपण येशू सारखं बनावं, परंतु आपण परमेश्वर बनता कामा नाही, कारण त्या पात्रतेचे आपण लोक नाही आहोत. म्हणून आपण येशू बनता कामा नये. आणि जर आपल्याला येशू सारखं बनायचं आहे तर त्यासाठी आपण पाहिल्या दोन गोष्टी. पहिली गोष्ट की आपल्याला नेहमी पापाचा तिरस्कार करून आपल्याला सोडून द्यावं लागेल. हालेलुया. पापाला आपल्या जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी कधीच संधी द्यायची नाही. जेव्हा आपण असं जीवन जगू तेव्हा आपण नक्कीच त्या परमेश्वरासारखं बनणार आहोत. आणि दुसरी गोष्ट की नेहमी परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली जीवन जगायचं. हालेलुया. आत्मा यासाठीच दिलेला आहे की त्याला माहित आहे की आपण स्वतःहून त्याच्यासारखं बनू शकत नाही. म्हणून देवाचा आत्मा तो कैवारी आपल्या सर्वांना दिलेला आहे. म्हणून आपण नेहमी देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं चालायचं आहे. हालेलुया. देवाच्या आत्म्याच्या स्वाधीन राहायचं आहे. जसा आत्मा आपल्याला प्रेरणा देत आहे, जसा आत्म्याची इच्छा आहे त्याप्रमाणे आपल्याला करत राहायचं आहे, त्याप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. आणि जेव्हा आपण आत्म्याच्या नियंत्रणाखाली जीवन जगतो तेव्हा तो देव आपल्याला त्याच्यासारखं बनवतो. हालेलुया. आपण स्वतःच्या नियंत्रणाखाली गेल्यानंतर आपण देव बनतो, परंतु जेव्हा आपण देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणाखाली जातो, ते 12 शिष्य जेव्हा देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणाखाली गेलेत, देवाच्या आत्म्यानं भरलेत, देवाच्या कृपेनं त्याने अद्भुत काम केलं. आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण देवाच्या आत्म्याच्या नियंत्रणाखाली जातो तेव्हा देव आपल्याद्वारे सुद्धा अद्भुत कार्य करतो आणि आपण त्याच्यासारखं बनतो. प्रियानो, हालेलुया. वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादाचा करो. यामध्ये आपण सर्वजण उठून उभा राहू प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपण सर्वांनी आपले डोळे बंद करू प्रभूच्या सानिध्यामध्ये. आणि तो परमेश्वर महान आहे, अद्भुत आहे. त्या परमेश्वरासारखा कोणीच नाही आणि त्या परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याच्यासारखं बनावं. प्रियानो, थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो परमेश्वर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आपण सर्वांनी आपल्या अंतःकरणाला एक प्रश्न विचारा की मी येशू सारखा आहे का? मी माझ्या प्रभू सारखा आहे का? परमेश्वराची सुद्धा हीच इच्छा आहे की आपण त्याच्या पुत्राच्या प्रतिमेसारखं बनावं. प्रियानो, परमेश्वर सुद्धा आपल्या सर्वांच्याकडून अपेक्षा करत आहे की आपण त्याच्यासारखं बनावं. त्याच्यासारखी वृत्ती आपल्या मनामध्ये असावी, त्याच्यासारखा स्वभाव आपल्या मनामध्ये असावा. प्रियानो, म्हणून आज आपण प्रार्थना करू सर्वजण. जर आपला स्वभाव त्याच्यासारखा नसेल तर देवाला सांगू की देवा तू मला क्षमा कर. आज पवित्र आत्मा तुझ्या नियंत्रणाखाली मी येत आहे. पवित्र आत्मा तू माझा ताबा घे. पवित्र आत्मा सर्व वाईट गोष्टीपासून तू मला बाहेर काढ.
पवित्र आत्मा, मी पापापासून लांब राहावं, पाप मला नियंत्रणामध्ये आणू नये यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य कर. आणि मी नेहमी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं चालावं यासाठी तुझी कृपा तुम्हाला दे. थँक्यू लॉर्ड. आपण सर्वजण प्रार्थना करू, आपल्या स्वतःसाठी प्रार्थना करू की देवाला सांगू की देवा मला तुझ्यासारखं बनायचं आहे. प्रभू तू मला सहाय्य कर. येशू सारखं मला बनायचं आहे. प्रभू तू मला सहाय्य कर. प्रभू देवा तुला न आवडणाऱ्या गोष्टी असतील तर त्या काढून टाक. आणि परमेश्वरा तू मला मोड, तू मला तोड आणि मला तुझ्या इच्छेप्रमाणे, तुला जसं वाटतंय त्याप्रमाणे तू सुंदर पात्र तू मला बनव, की जेणेकरून मी सर्व जगामध्ये साक्षमय जीवन जगेल. जेव्हा माझ्याकडे लोक पाहतील तेव्हा लोकांना वाटेल की हा येशूवरती विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देतो येशू, तुझी स्तुती करतो, प्रशंसा करतो परमेश्वरा. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. हात उंच करून पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र. बहने दो, बहने दो उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे, बहने दे उस हवा को, छू ले हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले. करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभुदेवा, ती स्तुती करतो प्रभुदेवा. इथं उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महान हातात देत आहे प्रभुदेवा. प्रत्येकाला तुझ्या आत्म्यानं भर परमेश्वरा. प्रत्येकावरती प्रभुदेवा तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर आणि प्रत्येकाला प्रभुदेवा तू आशीर्वादित कर परमेश्वरा. प्रभुदेवा आम्हाला प्रभुदेवा तुझ्यासारखं बनायचं आहे परमेश्वरा. प्रभुदेवा तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. इथं बस उभा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महान हातात देत आहे प्रभुदेवा. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू कार्य कर परमेश्वरा. प्रत्येकानं प्रभुदेवा तुझ्यासारखे वृत्ती ठेवावे, तुझ्यासारखं बनावं परमेश्वरा. यासाठी तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम कर
परमेश्वरा. प्रभुदेवा यासाठी प्रभुदेवा आम्ही पापापासून लांब राहावं परमेश्वरा, आणि प्रभुदेवा आम्ही नेहमी पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये राहावं, यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. प्रभुदेवा इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभुदेवा तो अद्भुतरित्या कार्य कर परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही तुझ्यासारखं बनावं परमेश्वरा. प्रभुदेवा ज्याप्रमाणे तू म्हणत आहेस की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, प्रभुदेवा तो प्रकाश इतर लोकांना दिसू दे परमेश्वरा. प्रभुदेवा तुझा स्वभाव परमेश्वरा, प्रभुदेवा ख्रिस्त इतर लोकांना दिसू दे परमेश्वरा, आणि तू प्रत्येकाद्वारे अद्भुत कार्य कर परमेश्वरा. प्रभुदेवा आम्ही तुझ्यासारखं बनण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. प्रभुदेवा या प्रोसेस मध्ये आम्ही असताना परमेश्वरा आम्ही प्रभुदेवा तू ज्यासारखं परमेश्वरा बनावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. ना की प्रभुदेवा आम्ही तुझी जागा घेऊ नये परमेश्वरा. आमच्या मनामध्ये प्रभुदेवा कोणताच गर्व घमंड येऊ नये, यासाठी पवित्र आत्मा तू आम्हाला सहाय्य कर परमेश्वरा. आम्हा प्रत्येकाला तू लीन कर, आम्हा प्रत्येकाला तू नम्र बनव परमेश्वरा, आणि आम्ही एकमेकांना उत्तेजन देणारे लोक बनावं, आणि आम्ही तुझ्यासारखे लोक बनावं परमेश्वरा, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद देतो, वचन आशीर्वादित केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं. आज तू आमची भेट घेतली, पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला प्रगटीकरण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू प्रत्येकाला सहाय्य कर, तू प्रत्येकाला आशीर्वादित कर, आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे परमेश्वरा तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो, तू स्तुती प्रशंसा करतो. सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन आमेन. आपण प्रार्थना करू. प्रभूची प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि आमच्या गुन्हेगारांना शोध आहे तसे गुन्हे आमचे आम्हाला सोड, आणि आम्हाला स्पर्शता नकोस, आम्हाला काढून टाकसो. कारण की राज्य, सामर्थ्य आणि बळ हे सर्व काळ तुझे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड सर्वांना.